बाहेर पाऊस पडतोय, काहीतरी नवीन खाऊशी वाटते. चला बनवूया. नमस्कार, मी कोमल. स्वागत आहे तुमचं आपल्या भन्नाट जोडी कोपरगाव या यूट्यूब चॅनलवर. काहीतरी खाऊशी वाटतंय, ते पण गावरान पद्धतीने. तर आता बनवूया आपल्या चुलीवरच्या आळूच्या वड्या. त्यासाठी मी पटकन असा मसाला काढून घेतला. मिरची, अद्रक, लसूण आणि जिरे हे पटकन मिक्सरला भिंगवून घेतले. आणि त्याच अगोदरच मी बेसन पीठ, तांदूळाचं पीठ आणि थोडं ज्वारीचं पीठ घेतलेलं होतं, ते एकत्र करून घेतलं. मी प्रमाण सांगते, 1 वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ आणि त्यामध्ये थोडं मी ज्वारीचं पीठ टाकलेलं होतं आणि थोडा मी मटण मसाला पण टाकून घेतला आणि मिरची, लसूण त्याचं जे पेस्ट काढलेली होती ती त्यामध्ये टाकून घेतली. चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि वड्या अशा कुरकुरीत होत्यात, त्यासाठी ना थोडं मस्त असा थोडासा सोडा टाकून घ्यायचा. त्याने असं वड्या अशा मस्त छान फुगतात. आणि ना चवीसाठी थोडं चिंचेचं पाणी टाकायचं, त्याने ना वड्याला खूप अशी छान चव येते. आणि मी त्यात ना तीळ पण टाकून घ्यायचे. तीळ असे भाजून टाकायचे आणि थोडं पाणी ओतून असं थोडं मिश्रण करून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही करायचं, असं घट्टसर करायचं. आणि पानं असं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला असे पाण्यावर एका उलटं पान करायचं आणि त्याच्यावर असं मिश्रण लावून घ्यायचं. त्यावर आणखी एक असं पान ठेवायचं आणि असे गोल गोल करून ते असं करायचं. अशा मी पटकन अशा साऱ्या वड्या तयार करून घेतल्या आणि एका चाळणीमध्ये त्याला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्या वड्या स्प्रेड करून घेतल्या. आणि चुलीवर असं पटकन पाणी तापवून घेतलेलं होतं, तर त्या पाण्यामध्ये उकळी येईपर्यंत असं 15-20 मिनटं ठेवायचं. 15-20 किंवा अर्धा तास ठेवायचं. त्यावर मस्त अशा वड्या होतात बघा. अशा छानशा वड्या झाल्या होत्या. आम्ही पटकन अशा काढून घेतल्या आणि अशा छोट्या कापून घ्यायच्या. बघा कशा झाल्या होत्या. अशा मस्त आकाराच्या आपल्याला गोल अशी वडी तयार झालेली होती. आणि या वड्याला ना जास्त तेल नाही लागत, अशा कमी तेलामध्ये अशा कुरकुरीत तळून घ्यायच्या. मी पटकन असं गॅसवर कढई ठेवली, त्यात असं थोडंसंच तेल टाकलं, कारण जास्त तेल टाकलं ना ते ऑइली होतात आणि त्याला तेल सुटतं. असं भाजून घ्यायचं, जास्त तेल पण नाही टाकायचं. मी असं तेल टाकून घेतलं, त्यात अशा वड्या टाकल्या आणि त्या वड्या भाजून घेतल्या. तळलेल्या वड्यापेक्षा भाजलेल्या वड्या अशा छान लागतात, त्यासाठी मी असं केलं होतं. आज ना बाहेर पाऊस पडत होता, त्यासाठी मस्त म्हटलं आता काहीतरी नवीन करावं. रोज काय ते भजे वडे खाऊन कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं आज असं गावरान पद्धतीने आपण चुलीवरच्या आळूच्या वड्या बनवूया. म्हणून आज असा विचार केला आणि मी त्या वड्या कापून घेतलेल्या होत्या, त्या अशा तेलामध्ये सोडून अशा साऱ्या तळून घेत होते. कारण ना थोड्या तेलात तळलेल्या त्याच भारी असतात, म्हणून मी अशा पटकन साऱ्या वड्या तळून घेतल्या. आणि ना त्याची टेस्ट पण एवढी छान झालेली होती, कारण की ना मी असं सगळे पीठ असे मिश्रण एकत्र केलं होतं. आणि ना ते आरोग्यासाठी पण खूप छान असतात. बघा कशा दिसत आहेत त्या वड्या. तुम्हाला पण ही रेसिपी ट्राय करायची असेल ना, तर नक्की ह्याच पद्धतीने बनवून घ्या, कारण शरीरासाठी आणि आरोग्यासाठी पण अशा आरोग्यदायी अशा वड्या होत्या. फायनली अशा कुरकुरीत वड्या रेडी झाल्या. अशाच रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला